आई जाण्याचं दुःख हे ज्याला आईने त्याला कळतं महाराज. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जे आत्म्यात ईश्वराचा वास होतो त्याला आई म्हणतात. बघा, एखाद्याला आई नसेल ना त्याला आईची किंमत विचारा. एखाद्याला बाप नसेल त्याला बापाची किंमत विचारा. ज्याच्याजवळ आई वडील आहेत त्यांनी सांभाळा. आज आमच्या साहेबराव दादांनी किती देवाकडे विनवणी केली, त्यांना आईचं प्रेम मिळेल का हो? नाही. त्या दोघं बहिणींना, त्या दोघं मुलींना विचारा, आईचं प्रेम मिळेल ताई? नाही मिळणार आईचं प्रेम. लोक खायला देतील आपल्याला, लोक आपल्याला पाठी देतील, पाठ देतील, लोक आपल्याला प्रतिसाद देतील, लोक आपल्याला संकटात साथ देतील, पण आईचं प्रेम आज मिळणार नाही आमच्या साहेबराव दादांना आणि त्या दोघं लेकींना. त्या दोघं ताई माहेरामध्ये येतील आणि माहेरामध्ये आल्यानंतर भाऊ दिसेल, भाऊजाई दिसतील, सर्व दिसतील, पण माईची उणीव कोणी भासू शकणार नाही. बघा, कोणीच भासू शकणार नाही. अहो, माय जिवंतपणी तर सांभाळ करते, पण माय मेल्यानंतर सुद्धा सांभाळ करते. बघा, एक गोड उदाहरण देतो. मी श्यामची आई एक पुस्तक वाचलं होतं बाबा. श्यामची आई एक पुस्तक वाचलं होतं. त्या श्यामची आई म्हणजे साने गुरुजी, बरं का, साने गुरुजी. त्या श्यामच्या आईच्या पुस्तकामध्ये साने गुरुजी एक लेख लिहितात की जी आई जिवंतपणे मुलाचा सांभाळ करते, यात नवल नाही, मेल्यावर सुद्धा आई जीवाचा मुलाचा सांभाळ करते, वरांचा सांभाळ करते. श्याम लहान होते, अर्थात साने गुरुजी, लक्षात घ्या, श्याम लहान होते. 4वी-5वीला श्याम पुण्यामध्ये शिकायला होते आणि अचानक श्यामांच्या स्वप्नामध्ये आई आली आणि आईनं स्वप्नामध्ये सांगितलं, बाळा श्याम, अरे माझी तब्येत बरी नाही रे, माझी तब्येत बरी नाही. श्याम उठले, अर्थात साने गुरुजी, बरं का, साने गुरुजी उठले. पहाटेचे 4-5 वाजेला भयानक स्वप्न वाटलं. श्याम म्हणू लागले आपल्या मित्रांना, दादा माझी आई स्वप्नात आली, आईनं सांगितलं, श्याम माझी तब्येत बिघडली गड्या, बाळा मला भेटायला आहे. श्याम जवळ, साने गुरुजींजवळ 1.5 रुपया होता. पोरांकडून 50 पैसे उसने घेतले, गोळा केले. साने गुरुजींजवळ 2.5 रुपये झाले, 2.5 रुपये. आता तुम्हाला त्या उच्चारानं, त्या पद्धतीनं सांगतो. श्याम म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी म्हणतात, मी निघालो, कसा बसा त्या बस स्टँडवर आलो. माझं गाव होतं पालघर जवळ. मला बस होती संध्याकाळची 6 वाजेला. किती वाजेला? 6 वाजेला, पुणे ते पालघर. माझ्याजवळ होते 2.5 रुपये. मला आणखी 50 पैसे लागणार होते. माझ्याजवळ 50 पैसे न होते. पुणे ते पालघर तिकीट पण 3 रुपये तिकीट होतं. 2 वाजेच्या सुमारात मी बस स्टँडवर गेलो, तिथे बसलो. माझ्याजवळ 2.5 रुपये होते. एक सद्गृहस्थ त्यांच्या जोडप्यासहित त्यांच्या पत्नीसह उचलले. त्यांच्याजवळ बॅग होती. मी त्या जोडप्याजवळ गेलो, त्यांना सांगितलं, काका काका तुम्हाला ही बॅग घेऊन जायची का हो? तेव्हा तो गृहस्थ म्हणला, हो बाळा. तेव्हा मी सांगितलं, काका मला 50 पैसे देसान का हो? मला माझ्या आईला भेटायला जायचंय. बघा, मला तिकिटाला 50 पैसे खुंटतायत हो, 50 पैसे नाहीत माझ्याजवळ. तेव्हा त्या सद्गृहस्थानं सांगितलं, तू हमाले का? नाही नाही, मी हमाल नाही, माझ्या आईला भेटायला जायचंय. माझी आई स्वप्नात आली. माझ्या आईने सांगितलं, श्याम माझी तब्येत बिघडली, बाळा मला भेटायला आहे. मी ते 50 पैशासाठी ती बॅग उचलली. त्या बॅगेमध्ये काचेची भांड होती. त्या काकांना विचारलं, काका अहो काका तुमचं घर कुठं आहे? तेव्हा त्या काकांना सांगितलं, बघ बाळा ते समोरचं माझं घर आहे, 2 मजले वरती चढायचं होतं. बॅग जवळ होती, डोक्यावर बॅग धरलेली होती, पण त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईच यायची की श्याम तुला हे बोज ठेवावंच लागणार आहे 50 पैशा करता, कारण श्याम तुला आईला भेटायला जायचंय गड्या. माझ्या डोक्यावर ते ओझं होतं. त्या बॅगेमध्ये काचेचे भांडे होते. कसा बसा मी आता लहानशी वय माझी, त्या पायरीवर चढता 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 माझा पाय निसटला आणि ते काचेचे भांडे फुटले. तो गृहस्थ मागे होता. त्या गृहस्थानं मागचा पुढचा विचार केला नाही. त्यांच्या माझ्या कानशिलात ठेवून गेली. जसा वाहत्या पानाला बांध बांधावा तसं मी माझ्या डोळ्यांच्या अश्रूंना बांध बांधला. त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईच येत होती, श्याम तुला आईला भेटायला जायचंय. मी त्याहून खाली मान करून निघालो.
पण त्यांची पत्नी एक आई होती. त्यांना वृत्तांत माहिती होता की मी आईला भेटायला जातोय. त्या ताईनं मला 50 पैसे दिले. माझ्याजवळ झाले 3 रुपये. मी बस स्टँडवर गेलो 6 वाजेला. त्या काउंटरवरून आवाज ऐकू लाग, चला पुणे पालघर शेवटची बस आहे, चला ज्याला यायचं असेल त्यांनी या. कसा बसा त्या बसमध्ये चढलो. माझ्याकडनं 50 पैसे हरून गेले. माझ्याजवळ 2.5 रुपये राहिले. मी मागचा पुढचा विचार केला नाही. कंडक्टर बसू देतील का बसू देतील, तरी सुद्धा मी बसमध्ये चढून गेलो. बसलो. पुणे निघालो. पुण्याच्या बाहेर बस निघाली. कंडक्टर तिकीट फाडण्यासाठी आले. मी कंडक्टरना सांगितलं, काका माझ्याजवळ 2.5 रुपये हो, मला घेऊन चला. कंडक्टरनं गाडी थांबवली. कंडक्टरनं सांगितलं, गाडी तुझ्या बापाची आहे का माझ्या बापाची आहे? पूर्ण पैसे लागतील तरच तुला पालघरपर्यंत सोडेल, नाही तर तुला सोडणार नाही. पण त्याही वेळेस माझ्या मनामध्ये माझी आईचाच विचार होता, श्याम तुझ्या आईची तब्येत बिघडली. तुझ्या आईनं पहाटे स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलंय. तुझ्या आईनं स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिलंय. तुला आईला भेटायला जायचंय श्याम. माझ्या मनामध्ये तोच विचार होता. मी मागचा पुढचा विचार केला नाही. का त्या कंडक्टरानं सांगितलं, साहेब काका मला एक काम करा, 2.5 रुपयामध्ये जिथपर्यंत मला सोडाल ना तिथपर्यंत मला सोडा. चालेल का तुला? पालघर पासून एक स्टॉप तुला उतरवतो. पहाटेचे 3-4 वाजेला उतरशील, पण तिथून तुझ्या गावीपर्यंत तुला जंगलाचा रस्ता आहे, पायी पायी जावं लागेल. तेव्हा सुद्धा मी होच म्हटलं, कारण त्यावेळेस सुद्धा माझ्या मनामध्ये माझी आईची होती. बसलो. गाडी पालघरच्या एक स्टॉप मध्ये मागे पहाटेचे 3-4 वाजेला गाडी स्टॉपवर थांबली. राटकिऱ्यांचा आता करकर आवाज येत होता. गाडी निघाली. जंगलाच्या दिशेनं मी निघालो. भीती मनामध्ये होती, पण त्यावेळेस सुद्धा आईची आठवण आली. आईनं सांगितलं तर श्याम, ज्या वेळेस माणसाला जीवनामध्ये भीती वाटते ना श्याम, त्यावेळेस माणसानं रामरक्षा म्हणावी. मी रामरक्षा म्हणत 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 आईची आठवण करत करत निघालो. घराकडे आलो. गाव गाठलं, गली गाठली आणि घर गाठलं. पहाटेचे 7 वाजले होते. शाने गुरुजी त्यांच्या वडिलांना भाऊ म्हणायचे. भाऊ भाऊ असे दोघं गुडघे टेकून त्याच्यावर हे करून असे झोपले बसले होते. भाऊंना विचारलं, भाऊ भाऊ तुमचा मुलगा लय श्यामाला आहे भाऊ, माझ्याकडे पाहा भाऊ. तेव्हा भाऊंनी काही होकार नकार दिला नाही. घरामध्ये गेलो. आत्या झोपली होती, मामी झोपली होती, मावशी झोपली होती. मावशीच्या बाजूला माझ्या 2.5 महिन्याचा भाऊ पुरुषोत्तम नावाचा 2.5 महिन्याचा भाऊ झोपलेला होता. मी त्यांच्याजवळ गेलो नाही. माझी बहीण होती, म्हणजे अक्काजवळ गेलो आणि अक्काला सांगितलं, अक्के उठ बघ तुझा श्यामदादा आलाय. श्यामदादा आलाय बरोबर अक्का उठली. माझी बहीण उठली आणि बहीण ढसा ढसा रडू लागली. मी त्या अक्काला विचारलं, अक्का ताई आई कुठं गेली ग? आई दिसत नाही. ताई आई कुठं गेली? आई गेली सांगताच बरोबर ताईनं सांगितलं, श्याम अरे श्याम तुला माहित नाही आपली आई गेली श्याम. ताई मामाच्या गावाला गेली. नाही श्याम आपली आई आपल्याला सोडून देवा घरी गेली श्याम. असं ऐकताच बरोबर माझ्या डोळ्यांमधून अश्रू येऊ लागले आणि ते अश्रू करून माझ्या डोळ्यांमधून एकच उत्तर यायचा, आई 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 आई. बाया जमा झाल्या. एक लेकरू त्याच्या आईला विचारतय, आई बघ तो श्यामदादा बघ, आई बघ तो श्यामदादा बघ. तेव्हा त्याला म्हणायला आई तरी आहे, मला म्हणायला आई सुद्धा नाही. तेव्हा साने गुरुजींच्या मुखातून एक वाक्य आलं, आई म्हणून कोणी आईच हाक मारी ती हाक एकानी मज शोय शोक कानी. अरे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. 3 दिवस आई यायला झाले होते. 9 दिवस उगला. 9वा दिवस 10वा दिवस दशक्रिया विधीच्या दिवशी आम्ही नदीवर गेलो काकस्पर्शासाठी, ते नैवेद्य देण्यासाठी. भाऊंना सांगितलं घ्या कागद स्पर्श करा. माझ्या आईला सांगितलं कागद स्पर्श करा, नैवेद्य घ्या. कागद स्पर्श होत नाही. तेव्हा भाऊंना सांगितलं, मी नाही तुमच्या मुलांचा छळ करणार, नाही तुमच्या मुलांना दुसरी आई आणणार, नाही त्यांना सावत्र आई आणणार. घा कागद स्पर्श करा. कागद स्पर्श झाला ना. अक्का गेली, माझी ताई गेली. ताईनं सांगितलं, आई आई कागद स्पर्श कर ना.
बघ मी श्यामदादापाशी काहीच बोलणार नाही आई. मी भाऊंपाशी सुद्धा काहीच बोलणार नाही, काहीच मागणार नाही मी माझ्या दादांपाशी भाऊंपाशी. पण कागद स्पर्श कर नाही. कागद स्पर्श झाला नाही. मी बसलो आणि मी बसल्यानंतर मी सांगितलं आई कागद स्पर्श कर. बघ मी भाऊंजवळ काही मागणार नाही आई, मी मधुकरी मागून जीवन जगेल ग, पण कागद स्पर्श कर आई. कागद स्पर्श झाला नाही. तेव्हा माझ्या मनामध्ये माझ्या ध्यानामध्ये आलं की 2.5 महिन्याचा आपला भाऊ पुरुषोत्तम मध्ये आईचा जीव गुंतलेला दिसतोय. मी तसाच पडत घरी गेलो, माझे मावशीजवळ गेलो. माय मावशीच्या जागावर माय असते. माझ्या मावशीला सांगितलं मावशी बघ माझी आई गेली पण या माझ्या भाऊमध्ये माझ्या आईचा जीव गुंतलेला आहे. एक काम कर आजपासून या पुरुषोत्तमची जिम्मेदारी तू घे आई. मावशीला घेतलं, त्या 2.5 महिन्याच्या बाळाला पुरुषोत्तम माझ्या भावाला घेतलं. त्या ठिकाणी नदीवर आलो आणि आईला मावशीला सांगितलं मावशी आजपासून जिम्मेदारी घे. माझी मावशी तेव्हा सांगते ताई अगं तुला फक्त 9 महिना 2.5 महिना तुला सांभाळायला दिला होता हा पुरुषोत्तम, आजपासून हा पुरुषोत्तम माझ आहे. माझ्या मावशीनं सांगितलं हा पुरुषोत्तम माझ आहे. त्यावेळेस कागद स्पर्श झाला. त्यावेळेस सानेगुरी सांगतात जी आई जिवंतपणे मेल्यावर जिवंतपणी जी आई मुलाला प्रेम करते, जी आई मेल्यावर सुद्धा प्रेम करते, मेल्यावर सुद्धा मुलाची चिंता ठेवते, ती आई जिवंतपणे चिंता ठेवणार नाही का? म्हणून आई 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 आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जे आत्म्यामध्ये ईश्वर असतो त्याला आई म्हणतात.